दुसरी शिवसेना पण इथे असू दे ना, जे गद्दार होते त्यांची शिवसेना आहे ही, तर खऱ्या निष्ठावंतांची शिवसेना आहे. आणि या महानगरपालिकेवर आम्ही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेले आहे, सत्याने जगा, हिंदू धर्माचा स्वीकार करा. जे काही आता लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आले ते तुमच्या अकाउंटमध्ये आले नाही, मी तो फॉर्म भरलाच नाही. मला ते निष्ठावंत पाहिजे, शिवसैनिक आम्ही आहोत, आम्ही गद्दारी करणारे नाही आहोत, म्हणून मी तो फॉर्म भरलाही नाही आणि मला ते नकोच आहेत लाडक्या बहिणीचे पैसे. प्रश्न विचारू तेवढे कमीच आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, शाळेंचे प्रश्न आहेत, विभागात अनधिकृत बांधकामाचे प्रश्न आहेत, भरपूर सारे प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आता शिवसेना एकच तुमच्या रस्त्यावरती उतरलेली आहे. सगळे चोर आहेत, ज्यांनी काळा पैसा भरलेला, जो काळा चिट्टा खोलणार होते, त्यांच्या बंगले भरलेले, गरिबांकडनं लुटलेला पैसा होता, तो ओपन होणार होता म्हणून ते पळून गेले. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर. वसई विरार शहर महानगरपालिका निवडणुकीचा प्रचार आता दुसऱ्या टप्प्यात आलेला आहे. खरं तर वसई विरार शहर महानगरपालिका निवडणूक ज्या दिवसापासून जाहीर झाली होती त्या दिवसापासून बहुजन विकास आघाडीबरोबर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष जाणार होता. परंतु उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा शिलेदार परिस्थिती कोणतीही असो, जेव्हा परिस्थिती तिखट असते त्यावेळेला हा शिवसैनिक देखील तितकाच पेटलेला आपल्याला दिसून येतो. आज आपल्यासोबत शिवसेनेचे हे सगळे उमेदवार आहेत. जाणून घेऊया प्रचार कशा प्रकारे करतायत, कारण दोन्ही बलाढ्य पक्ष पैसेवाले जरी असले तरी विना पैशांनी प्रचार करणारा हा शिवसैनिक नेहमीच आपल्याला रस्त्यावरती पाहायला मिळतो. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी एक दुर्घटना घडली होती आणि त्या दुर्घटनेमध्ये दुर्दैवाने 17 लोकांचा नाहक बळी गेला होता. निवडणूक आहे, ही अशी लोक जर निवडणुकीला उभे असतील तर मतदार राजा या गोष्टीचा देखील तुम्हाला लक्ष ठेवायचं आहे आणि अशा उमेदवारांचा पराभव करून जे चांगले आणि नीटनेटके उमेदवार आहेत त्या उमेदवारांचं बटन दाबून त्यांना तुम्हाला वसई विरार शहर महानगर पालिकेत पाठवायचं आहे. आपल्यासोबत नितीन माने जी आहेत. नितीनजी, गेल्या खूप दिवसापासून तुम्ही शिवसेनेमध्ये कार्यरत आहात. ज्या दिवशी या ठिकाणी इमारत तुटलेली होती त्यावेळेला पहिला मला या रस्त्यावरती तुम्हीच दिसत होतात. कसा प्रचार चालला आहे, कोणत्या मुद्द्यांवरती तुम्ही आता निवडणूक लढताय? प्रचार बघायचं म्हटलं तर तुम्ही प्रचार बघू शकता. प्रचार खूप जोरात चालला आहे, आनंदमय वातावरण आहे, सगळे शिवसैनिक एकदम जोशात कामाला लागलेले आहेत. आणि राहिला विषय प्रश्नांचा, तर प्रश्न आता उत्तरं जेवढे प्रश्न विचारू तेवढे कमीच आहेत. रस्त्याचे प्रश्न आहेत, शाळेंचे प्रश्न आहेत, विभागात अनधिकृत बांधकामाचे प्रश्न आहेत, भरपूर सारे प्रश्न आहेत. सर्व प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आता शिवसेना एकच तुमच्या रस्त्यावरती उतरलेली आहे. आता तुम्ही बघितलं असेल गेल्या काही दिवसापूर्वी पण बिल्डिंग कोसळली, तिथे सगळ्यात पहिला शिवसेना जागेवरती होती आणि पहिला ज्या महिलेला वाचवलं त्यात मी स्वतः होतो आणि मी स्वतः पहिला महिलेला वाचवलेला आहे. तर विषय असा आहे की भरपूर गोष्टी आहेत की त्या सुधारवायच्या आहेत आणि त्या सुधारण्यासाठी शिवसेना युवा सेना म्हणून आम्ही एक युवा चेहरा म्हणून तुमच्या समोर येत आहे. सध्या शिवसेनेची धगधगती मशाल आता घराघरात पेटते. दादा, इथे दुसरी शिवसेना देखील इथे रिंगणात आहे. शिवसेनेशिवाय पर्यायच नाही. दुसरी शिवसेना पण इथे असू दे ना, जे गद्दार होते त्यांची शिवसेना आहे ही, तर खऱ्या निष्ठावंतांची शिवसेना आहे. आणि या महानगरपालिकेवर आम्ही भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. आम्हाला हिंदू हृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेले आहे, सत्याने जगा, हिंदू धर्माचा स्वीकार करा. आणि तिसरी गोष्ट, एक हातामध्ये भगवा धरा आणि तो भगवा महानगरपालिकेवर फडकवा आणि तो निष्ठावंतांच्या हातामध्ये. आणि आम्ही खरोखर महानगरपालिकेवर भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही. हे निष्ठावंतांचे विचार आहेत. पक्षाला भलेही आमदार, खासदार, मंत्री सोडून गेले असतील, परंतु हा निष्ठावंत शिवसैनिक नेहमीच उद्धव ठाकरे यांच्या सोबत राहिलेला आहे. ताई, काय नाव आहे तुमचं? नमस्कार, जय महाराष्ट्र. माझं नाव आहे सिमरन संदीप कुळे. मी प्रभाग क्रमांक 3 ब मधनं उमेदवार म्हणून लढत आहे अधिकृत. राजकारणाशी तुमचा काय संबंध? काहीही संबंध नाही. मी सर्वसाधारण गृहिणी आहे. मी ह्याच्यासाठी उतरली आहे की इथे प्रत्येक गोष्टीत हाल होतात, त्रास होतात. महिलांना म्हणा, मुलांना म्हणा, प्रत्येक गोष्टीत पाणी, परत गटार लाईन, अनधिकृत बिल्डिंग वगैरे सगळ्या गोष्टींचा त्रास आम्ही बघितला आहे. ह्या मार्गातनं पण आम्ही पार पडलो आहे. जवळजवळ 25 ते 30 वर्ष आम्ही इथे विभागात राहतोय. त्यासाठी त्याला काहीतरी पर्याय निवडावा, चांगला योग्य मार्ग, विरार सुधरावा, ह्यासाठी मी उमेदवारीमध्ये उतरले. तुम्ही गृहिणी आहात. जे काही आता लाडक्या बहिणीचे जे काही पैसे आले ते तुमच्या अकाउंटमध्ये आले? नाही, मी तो फॉर्म भरलाच नाही. मला ते निष्ठावंत पाहिजे, शिवसैनिक आम्ही आहोत, आम्ही गद्दारी करणारे नाही आहोत, म्हणून मी तो फॉर्म भरलाही नाही आणि मला ते नकोच आहेत लाडक्या बहिणीचे पैसे. शिवसेनेशी तुमचा काय संबंध? माझे दीर आहेत, मुळात आम्ही पहिल्यापासूनच शिवसैनिकच आहोत. माझे दीर, माझे मिस्टर
माझा धीर जितेंद्र अरुणकुळे शिवसेनेचेच आहेत सगळे, त्यामुळे मी त्यांच्यासाठी एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे काय वाटतं फरक? खूप फरक आहे, काय खूप फरक? फरक, जमीन आसमानाचा फरक. एकनाथ शिंदे एकदम गद्दार आहेत आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे एकदम कट्टर शिवसैनिक, वडिलांच्या पायावर पाऊल ठेवून चालणारे माणूस आहेत ते. म्हणून मला त्यांचा अभिमान आहे. ताई, तुमचं नाव काय? वैष्णवी विजय सकपाळ, तीन हा प्रभाग क्रमांक 3 मधून क मधून मधून उभे आहे. हा. थोडा आवाज तुमचा कमी आहे, एवढा आवाज कसा चालेल? नाही, पहिल्यांदाच बोलते त्याच्यामुळे. ते 3 वर्षापूर्वी शिवसेना फुटली, मंत्री खासदार आमदार जरी गेले परंतु हा निष्ठावंत शिवसैनिक इथेच राहिला. 2 बलाढ्य पक्ष समोर आहेत, दोन्हीकडे पैशाचा पाऊस पडणार आहे, परंतु हा गरीब शिवसैनिक लोकांकडे कशा प्रकारे मतांचा जोगवा मागतोय? हिंदू हृदय सम्राट इमाम बाळासाहेब ठाकरे यांच्या एक ब्रीदवाक्य आहे, 80% समाजकारण आणि 20% राजकारण. त्या ब्रीदवाक्याला धरून आम्ही या उमेदवारी अर्ज भरून त्या लोकांची सेवा करण्यासाठी या उतरलो आहे. आणि या सेवेमध्ये लोकांची सेवा बरेच आहेत, रस्त्याचे, पाण्याचे आणि इतर बेडिंगी हे प्रश्न आम्ही डोळ्यासमोर ठेवून आम्ही कामं करणार आहोत. आणि म्हणजे महत्त्वाचं म्हणजे या महानगरपालिकेने जे भ्रष्टाचार जे चालवला आहे तो संपवण्यासाठी आम्ही या महानगरपालिकेवर भगवा फडकवल्याशिवाय राहणार नाही. जय हिंद, जय महाराष्ट्र. शिवसेना आता मैदानात आहेत, एक शिंदेची शिवसेना आहे, दुसरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे. जय महाराष्ट्र. गेल्या 4 दिवस प्रचार करून माझा आवाज बसलाय. मी जितेंद्र अरुणकुळे, शाखा प्रमुख गणपती मंदिर, आणि माझ्या दापोली केळशीगणातही मी उपविभाग संघटक म्हणून काम करतो. आमच्यासाठी शिवसेना एकच आहे. पहिली गोष्ट म्हणजे आम्हाला कुठलीही दुसरी शिवसेना माहीत नाही. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मातोश्रीघर आमचा तो मंदिर आहे. गेल्या 28 ते 30 वर्षापासून मी गिरगावला असतापासून मी या शिवसेनेत काम करतोय. शिवसेना आमच्यासाठी दुसरी नाही. गेले ते सगळे चोर आहेत, ज्यांनी काळा पैसा भरलेला, जो काळा चिट्टा खोलणार होते, त्यांच्या बंगले भरलेले, गरिबांकडनं लुटलेला पैसा होता, तो ओपन होणार होता म्हणून ते पळून गेले. हे आम्हाला सगळं सत्य माहिती आहे. आम्ही इथे उतरलोय. आमच्या विभागात कित्येक वर्षापासून कित्येक त्रास भोगतायत आमचे कोकणी माणसं, मराठी माणसं, हिंदू माणसं. त्या हिंदू माणसांच्या या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी आम्ही इकडे सगळे युवा तरुण उमेदवार दिलेले आहेत आणि एकदम निष्ठावंत आहेत. किती जणांनी फोडण्याचा, माघार घेण्याचा प्रयत्न केलेला, करायसाठी प्रयत्न केलेला, पण आम्ही कोणालाही, आमचा कुठलाही उमेदवार माघार घेण्यासाठी तयार नव्हता. निष्ठेने लढायला तयार आहे आणि येत्या 16 तारखेला शिवसेनेचा भगवा झेंडा फडकणारच. आपण जर पाहिली तर शिवसेनेची जी मशाल आहे ती आता घराघरामध्ये शिवसैनिक पोचवण्याचं काम करत आहे. खरं तर वसई विरार शहर महानगरपालिकेत प्रश्न अनेक आहेत. या प्रश्नांना जर उत्तर द्यायची असतील तर 15 तारखेला निवडणूक आहे, 16 तारखेला निकाल आहे, 15 तारखेला आपला भविष्याचं बटन हे आपल्याला दाबायचं आहे. म्हणून भरपूर संख्येने मतदान करा, योग्य उमेदवार निवडा. जो उमेदवार निवडाल तो प्रामाणिक आहे की नाही हे आधी तपासा. नगरपालिकेत जाऊन तो आपली कामं करील की स्वतःची खिसे भरेल हे देखील लक्षात ठेवा. कारण हे मी का म्हणतोय, कारण हेच ते ठिकाण आहे ज्या ठिकाणी गणेश उत्सवाच्या 1 दिवस अगोदर रमाबाई ही इमारत कोसळून 17 जणांचा नाहक बळी गेला होता. आता हे कोणामुळे झालं, कशामुळे झालं हा तपासाचा विषय आहे. याच्यातील एक जो अधिकारी होता तो देखील आता अटकेत आहे. असं असताना शिवसैनिक तुमच्या घरापर्यंत येत आहेत, तुमच्या दारापर्यंत येत आहेत. खरा निष्ठावंत कोण आहे हे देखील तपासणं आपलं काम आहे. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.